हाय फ्रेंड्स, तर आत्ता आपण आलो आहे महाडमध्ये असलेले गांधारबाले केव्ज एक्सप्लोअर करायला. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो की गांधारबाले केव्ज ह्या कशा आहेत, काय आहे, त्याची हिस्ट्री आहे, हे तुम्हाला आम्ही आता सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर केव्जकडे जायला ही अशी एक पायवाट आहे. छान अशा दगडात कोरलेल्या या पायटण्या आहेत, आपण बघू शकतो पूर्णपणे अशा वर जायला. आणि आपल्याला आता तिथे जायचं आहे. ह्या सगळ्या ज्या केव्ज आहेत त्या एकूण केव्ज, आता खाली आम्ही जे गाववाले होते तर त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की एकूण 30 केव्ज आहेत. तर त्यातली 3 चैतन्यगृह, म्हणजे चैतन्यगृह म्हणजे की जिथे की प्रेयर करतात. पहिली माणसं प्रेयर करायची, जे भिक्षू आहेत ते असे पहिले प्रेयर करायचे, त्याला त्या जागेला चैतन्यगृह म्हणतात. आणि 14 असं काहीतरी बोलले ते की 14 विहार आहेत तिथे. आता इथे पहिलं तुम्ही बघू शकता, ह्याला स्तूप असं म्हणतात. तर इथं त्याची तुम्ही आलात ना तर ही सगळी इथे माहिती आहे त्याची, म्हणजे तुम्ही पॉज करून बघू शकता. छान अशी दगडांच्या पायटण्या आहेत, असं जास्त काही स्लिपरी नाही आहे. हे बघा, इथे अशी वाटेवाटेवर स्तूप आहेत. हे बघा, हे एक दुसरं स्तूप लागलं आहे आपल्याला, इथे आपण बघू शकता. छान असं निसर्गाच्या कुशीत असलेलं हे असं ऐतिहासिक ठिकाण आहे. आता आपण स्टार्ट केलं आहे मित्रांनो. पावसातनं खूप मजा येते. पाऊस एकदम रिमझिम रिमझिम आहे, असा एकदम मोठा पण नाही आहे. फक्त जर तुम्ही येत असाल तर शूज प्रेफर करा जास्त करून, कारण पायटण्या थोड्या आता पावसामुळे स्लिपरी झाल्या आहेत. वर चाललोय बघायला. असं जास्त काही असं मोठं ट्रेक करण्यासारखं किंवा दम लागण्यासारखं एवढं ठिकाण नाही आहे. इकडे बघू शकता मुंबई गोवा महामार्ग आहे. हे ठिकाण तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचं असेल ना तर तुम्हाला असं काही मोठं गुगल मॅप लावून येण्याची गरज नाही आहे. कारण आम्ही पण जेव्हा मुंबई गोवा महामार्गावरून जेव्हा प्रवास करतो तर तेव्हा हे इझिली असं दिसून जातं. डोंगरात कातळात कोरलेल्या या गुफा आहेत. पाऊस असल्यामुळे असं जरा गारवा आहे, त्यामुळे जास्त दम लागतोय असं काही वाटत नाही. जर उन्हात नाही आलं तर थोडा दम लागू शकतो तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता, आता थोडंच वर आल्यावर आता आपल्याला पहिली गुफा लागली, तर ती मी तुम्हाला दाखवतो. थोड्याच अंतरावरनं एक एक गुफा लागत जात आहे. ही पहिली गुफा आहे. बहुतेक त्यांनी गुफेला तिथे नंबर केले, तिथे 28 असं दिसतंय लिहिलेलं. आणि इथे एक छोटं पाण्याचं त्यांनी कुंड बनवलंय. कातळात कोरलेली गुफा आहे. पहिली गुफा झाली. आता आपण पुन्हा बाकीच्या गुफा बघायला चाललो आहोत वर. आता आपण इथनं वर जाऊया. आता एक छोटीशी अशी एक वाट आहे. वाव, असं छोट्या वाटेतनं वर आलो की इथे असं छान असा अंगण, जसं आपल्या घरी आपण अंगण असतं आपल्या, तसंच या गुफांना देखील एक असं अंगणासारखी एक मोकळी जागा आहे. गुफा लवकर समजण्यासाठी पहिलं तर इथे त्यांनी प्रत्येक गुफेला नंबर केले. जसे आता माझ्या मागे ही गुफा बघू शकता, तर त्या गुफा 24 नंबरची गुफा आहे. तर इकडे एक आहे ही वाली, ती जी 25 नंबरची गुफा त्यांनी केली आहे. तिकडची जी गुफा आहे, आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यातून दाखवतो. ती 27 नंबरची केव, नंतर 26 नंबरची ही जी आहे ती 26 नंबरची केव. पुन्हा इथे एक छोटा हात जो दरवाजा दिसतोय, जी ओपनिंग दिसते, तर ती आहे 25 नंबरची. ही 24. आणि ही जी आहे आता ही इथे बघू शकता, ही आपली 23 नंबरची केव आहे. ही 22 नंबरची केव आपल्याला लागली आहे.
22 नंबरच्या केव्हच्या इथे सुद्धा एक कुंड आहे. म्हणजे प्रत्येक मे बी मी अजून वर गेलो नाही आहे, पण प्रत्येक केव्हच्या इथे एक एक कुंड दिले त्यांनी. तिथे एक स्तूप दिसतंय आपल्याला, इथे बघू शकता तुम्ही. इथे हे जे छान असं स्तूप कोरलेलं आहे त्यांनी दगडामध्ये. तर कशी असावी कलाकारी याचं छान उदाहरण जर बघायचं असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. दगडात कोरलेली ही पायवाट आहे इथे बघू शकता. फक्त येताना एकच, पावसातनं जर तुम्ही खास येत असाल तर एकच काळजी घ्यायची की पायात शूज हे घालणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, जर पावसाळ्यातनं येणार असाल ना तुम्ही तर इथे खरंच हळूया, कारण इथे एक छोटीशी पायवाट आहे. आपण जायचं ट्राय करूया. जास्त आपण जाणार नाही आहे, जर वाट असली तरच जाणार आहे. इकडे असं बघू शकता. आता ही जी 26 नंबरची केव आहे, तर आता इथे आपण जाण्याचा ट्राय करूया. इथे बघू शकता मित्रांनो, आता 26 नंबरच्या केवमध्ये आपण आलो आहे. आता मी तुम्हाला सांगतो, ज्या बाहेरून दिसणाऱ्या ज्या विंडोज किंवा ज्या ओपनिंग आहेत, तर तिथनं एवढा सूर्यप्रकाश येतो. इथे ओपनिंग आहे छान अशी. इथे 2 या विंडोज त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत पहिल्या काळात. आणि त्यानंतर हे जे ही बेसिकली पूर्ण सिटिंगची जागा आहे. म्हणजे आपण जसं हॉलमध्ये आपण सोफा ठेवतो बसण्यासाठी, तर हा बेसिकली आपण हॉल एक म्हणू शकतो त्यांचा. आणि या हॉलमध्ये तिथे त्यांचा सिटिंगचा पूर्ण हा एरिया असतो. बघू शकता, सिटिंग किंवा बेड म्हणू शकतो, रात्रीच्या टायमाला बेड म्हणू शकतो. ह्या डोअरच्या आतमध्ये बघू शकता एक पार्टी रूम आहे आणि एक सुद्धा छोटासा पुन्हा एक असं जो बसण्याची जागा आहे, तर ती आहे. म्हणजे आतलं आपण बघू शकतो, आतला एक निवासस्थान असू शकतं. आणि हा जो आहे तो एक हॉल टाईप, म्हणजे आताच्या बाजूला आपण हॉल याला म्हणू शकतो. असा हे स्ट्रक्चर तरी बांधलं. डॉगेश दादा पण आले आहेत, बघू शकता इथे. बघू शकता मित्रांनो, तर ह्या जागेचं महत्त्व तुम्हाला कळतंय की ही जी इथे असा जो उंचवटा आहे हा, तर हा बेसिकली पूर्ण बसण्यासाठीच आहे. मित्रांनो, आम्ही आता वरती जाऊन आलेलो आहोत. तर आम्हाला इथे वरती गेल्यावरती 25, 26, 27, 28 आणि 529वी ही केव्ज आहे, जे आम्हाला आता इथे बघायला मिळालेली आहे. त्याच्यावरती जे आहे ते पावसामुळे बंद केलेलं आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे, कारण तिथे छोटीशी पायवाट आहे आणि तिथे प्रचंड शेवाळ वगैरे, म्हणजे खूप रिस्की आहे तिथे. आणि काही असं बलुस्टरचं सपोर्ट वगैरे नाही आहे, त्यामुळे ती पायवाट बंद केलेली आहे. त्यामुळे आम्हाला ते एक्सप्लोर करू शकलो नाही आहोत आम्ही. तर आम्ही विचार करतोय की नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा येऊ तर ते आम्ही तुम्हाला वरचं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू. मित्रांनो, असा आजचा हा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.